मित्रांनो, आज आपण चॅप्टर 4 ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स म्हणजेच अपूर्णांकावरील क्रिया या पाठातील या चॅप्टर मधील जो सराव संच आहे प्रॅक्टिस सेट 10 काय करत आहोत इथं सोडवत आहोत. यातील पहिला प्रश्न काय म्हणतो ऍड म्हणजेच बेरीज करा. तर आपल्याला काय करायचे आहे इथं काय दिलेले आहेत मिक्स्ड नंबर्स दिलेले आहेत त्यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज करायची आहे. तर पहिलं जे उदाहरण आहे ते काय आहे 6.1/3 अधिक 2.1/3 म्हणजेच 6 1/3 प्लस 2 1/3. तर याला काय करता येतं दोन पद्धतीनं सोडवता येतं यांची बेरीज करता येते. तर आपण हे जे पहिलं एक्झाम्पल आहे एकदम डिटेल मध्ये घेणार आहोत आणि त्यानंतर जी बाकीची जी एक्झाम्पल्स आहेत ती डायरेक्टली शॉर्ट पद्धतीने सोडवणार आहोत. ठीक आहे. तर मग बघा काय करायचं आहे पहिल्या पद्धतीमध्ये की अंशाधिक अपूर्णांकामध्ये म्हणजेच इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय करायचं आहे याला कन्वर्ट करायचं आहे. तर कसं करणार आपण अगोदर शिकलो होतो की हा जो पूर्णांक आहे आणि हा जो छेद आहे यांचा काय करायचा गुणाकार करायचा 6 मल्टिप्लाय 3 म्हणून 6 गुणिले 3 आणि हा जो गुणाकार आहे याचं जे उत्तर आहे ते काय करायचं याच्यासोबत प्लस करायचं म्हणजे अंश जो आहे या गुणाकारामध्ये मिसळून टाकायचा म्हणून +1 छेदातले 3 जशाला तसे अधिक 2 गुणिले 3 2 मल्टिप्लाय 3 + 1 छेदात 3 जशास तसे मग 6 18 आणि 1 19 छेद 3 अधिक 6 आणि 1 7 छेद 3. आता काय करायचं आहे की या छेद जो सारखा आहे त्यातील एक जो छेद आहे तो काय करायचा कम्प्लिटली गायब करून टाकायचा तो लिहायचा नाही आणि मग पुढे काय करायचं की 19 अधिक 7 19 + 7/3 असं करायचं. मग 19 आणि 7 किती होतात 26 छेदात 3 जशास तसे मग 3 ने 26 ला जिथपर्यंत भाग जातो तिथपर्यंत घालायचा. मग काय करायचं आहे 3 1 3 3 8 24 उरले किती 2 रिमाइंडर आपल्याला 2 मिळालेला आहे. मग हा जो 8 आहे 8 तो काय आहे होल नंबर आहे. ठीक आहे पूर्णांक आहे तो म्हणून तो काय करायचा पुढे लिहायचा. हा जो 2 आहे तो बाकी आहे रिमाइंडर आहे तो अंशामध्ये लिहायचा नॉमिनेटर म्हणून आणि हे जे 3 आहेत ते काय करायचे वापस जशाल तसे लिहायचे. म्हणजे हे काय आहे आपल्या बेरजेचं उत्तर आहे सोल्युशन आहे. तर ही झाली पहिली पद्धत. याच्यानंतरची दुसरी पद्धत आहे की सरळ सरळ जे होल नंबर किंवा पूर्णांक दिलेले आहेत त्यांची बेरीज करायची आणि जे अपूर्णांक आहेत त्यांची बेरीज करायची. मग कसं करणार 6 अधिक 2 ठीक आहे 6 अधिक 2 आणि नंतर काय आहे 1/3 अधिक 1/3 असं आहे. ते केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला 6 आणि 2 ची बेरीज करायची आहे आणि यांची बेरीज करायची आहे. 6 आणि 2 किती होतात 8 आणि या दोन्हीची बेरीज करायची आहे आपल्याला. मग आता वेगळं मांडण्यापेक्षा काय करूया आपण बरं ठीक आहे तुमच्यासाठी एक वेळेस वेगळं मांडूया म्हणजे ऍडिशनल एक स्टेप घेऊया 1 + 1/3 कारण 1 3 काय करायचं आहे आपल्याला कम्प्लिटली गायब करायचं आहे. मग 8 जशास तसे 1 आणि 1 2 होतात छेदात 3 जशास तसे. मग आता 3 ने 2 ला पूर्ण भाग जातो का? कारण जात नाही कारण 3 पेक्षा लहान काय आहे 2 आहेत म्हणून हे काय आहे आपलं फायनल आन्सर आहे आणि पहिल्या पद्धतीने आणि दुसऱ्या पद्धतीने पण आपल्याला सेम मिळालेलं आहे. पण इथे एक काय झालेलं आहे की दुसऱ्या पद्धतीनं आपण हे जे सोल्युशन मिळवत होतो ते पटकन मिळालं. ठीक आहे. तर मग आता हे सोडवून दाखवल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पुढचं उदाहरण घ्यायचं आहे. ही दुसरी मेथड आहे ही पहिली मेथड आहे. आपल्याला कोणतीही एकच मेथड वापरायची आहे ज्यामुळे काय होईल की आपल्याला पटकन गणित सोडवता येईल अशी मेथड यूज करून ते गणित सोडवायचं. ठीक आहे. तर बघा दुसरं उदाहरण घेऊया. दुसरं गणित आहे पहा
उदाहरण 1.1/4 अधिक 3.1/2. तर याला आपल्याला काय करायचं आहे? प्लस करायचं आहे, याची बेरीज करायची आहे. तर कशी करणार? जे पूर्णांक आहेत, होल नंबर्स आहेत, त्यांना काय करूया? बाजूला प्लसमध्ये ठेवूया आणि हे जे अपूर्णांक आहेत, यांना काय करूया? बाजूला प्लसमध्ये ठेवूया, अशा पद्धतीने. तर आता काय करायचं आहे आपल्याला? या दोन्हीची बेरीज करायची आहे, या दोन्हीची बेरीज करायची आहे. मग 1 आणि 3 मिळून 4 होतात. आता यांची बेरीज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? छेद सारखा करावा लागेल. मग छेद सारखा करण्यासाठी काय करावं लागेल? एखादा तरी जो छेद आहे, डिनॉमिनेटर आहे, तो एकतर लहान करावा लागेल, नाहीतर मग एकतर मोठा करावा लागेल. आता बघा 4 लहान करता येतात 2 ने भाग देऊन, परंतु वरच्या संख्येला भाग देता येईल का 2 ने? देता येणार नाही. कारण तो 1 आहे आणि 1 हा काय आहे? 2 पेक्षा लहान आहे. म्हणून काय करत आहोत आपण इथं? हा जो 1/2 आहे, ठीक आहे. तर याला काय करायचं आहे? 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे आपल्याला छेद 4 मिळेल आणि आपल्याला आपलं हे जे गणित आहे ते सोडवता येईल. तर मग करूया 1/4 अधिक 1/2 भागिले 2/2. ठीक आहे. छेदामध्ये जी संख्या असते ती भागाकारात असते. तर आता काय करायचं आहे पुढं? 4.1/4 अधिक 1/2 2 आणि 2/2 4. तर आता छेद सारखा झालेला आहे. म्हणून काय करूया, की एक छेद आपण गायब करून टाकूया आणि लिहूया 4 या 1 आणि 2 ची बेरीज किती होणार आहे? 3. म्हणून 3/4. आता याला आणखी संक्षिप्त आपल्याला करता येणार नाहीये. म्हणून हे काय आहे? आपलं फायनल आन्सर आहे 4.3/4 म्हणजे 3/4. तिसरं गणित आहे 5.1/5 अधिक 2.1/7 म्हणजेच 5 1/5 प्लस 2 1/7. त्याला प्लस करायचं आहे. सेम प्रोसेस आपण करूया. 5 आणि 2 ची काय करू? बेरीज करूया. 5 प्लस 2 आणि 1/5 प्लस 1/7. या दोन्हीची बेरीज किती होते? 7 होते. आता आपल्याला कोणताही एक अपूर्णांक मल्टिप्लाय करून किंवा डिव्हाईड करून म्हणजेच काय तर गुणून किंवा भागून लहान-मोठा किंवा सारखा करता येणार नाही. म्हणून इथं काय करावं लागेल आपल्याला? तिरप्या गुणाकार पद्धतीचा म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशनचा वापर करावा लागेल. मग कसं होतं ते? या 7 ने या दोन्हीला गुणायचं आणि या 5 ने या दोन्हीला गुणायचं असतं. मग ते लिहूया. बघा 1 गुणिले 7 ब्रॅकेटमध्ये ठेवू, प्लसमध्ये 5 गुणिले 1 घेऊ, 5 इंटू 1 आणि छेदामध्ये काय करूया, की 2 ठिकाणी अलग-अलग घेण्यापेक्षा फक्त एकच छेद आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून काय करूया, 5 इंटू 7 म्हणजे 5 गुणिले 7 घेऊया. आता याला काय करूया, त्यांची जी काही प्रक्रिया आहे ती करून घेऊया. 7, 7 एक 7 आणि 5 एक 5 म्हणून 7 अधिक 5 आणि 5 सत 35. मग पुढं काय होईल, की 7, 7 आणि 5 12/35. बघा 35 ही 12 पेक्षा मोठी संख्या आहे, म्हणून याच्यावर आणखी काही आपल्याला करता येणार नाही. म्हणून हे काय आहे आपलं आन्सर आहे 7.12/35 7/12/35. चौथं आणि शेवटचं गणित आहे या पहिल्या प्रश्नातलं. ही बेरीज आहे ती आपल्याला इथं करायची आहे. बघा, आपण काय करणार आहोत मग? बघा तुम्ही माझ्यासोबत सोडवत राहा. कसं करायचं आहे सुरुवातीला पूर्णांकांची म्हणजेच होल नंबर्सची काय करायची आहे बेरीज करायची आहे म्हणून 3 अधिक 2 करूया. त्याच्यानंतर 1/5 अधिक 1/3. मग या दोन्हीची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. 5 होतात. या दोन्हीची पण बेरीज करायची आहे. पण बेरीज होईल का बरं यांची? होणार नाही. का? कारण यांचा छेद काय आहे? सारखा नाही. मग आपल्याला छेद सारखा करायचा आहे. मग इथं पण काय आहेत? ऑड नंबर्स आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं काय होतं, की इथं छेद सारखा करणं सोपं नाही. म्हणून काय करायचंय आपल्याला? क्रॉस मल्टिप्लिकेशनचा वापर करायचा आहे. मग करूया. 1 गुणिले 3 अधिक 5 गुणिले 1 आणि छेदामध्ये काय 5 गुणिले 3. मग 5, 3 एक 3, 5 एक 5 दोन्हीची बेरीज किती होते? 8. म्हणून डायरेक्टली लिहूया 8 आणि 5 त्रिक 15. आता ह्याच्यावर आणखी काय करता येतं का आपल्याला? करता येणार नाही. म्हणून हे काय आहे आपलं आन्सर आहे 5 8/15 म्हणजे 5.8/15. तर अशा प्रकारे जो पहिला प्रश्न आहे तो इथे पूर्ण होतो.
आता दुसरा जो प्रश्न आहे तो काय आहे? सबट्रॅक्ट म्हणजेच वजाबाकी. तो करूया. दुसरा प्रश्न काय आहे? सबट्रॅक्ट. म्हणजेच काय तर वजाबाकी. बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत म्हणजेच मिक्स्ड नंबर्स आपल्याला दिलेले आहेत. अगोदर काय केलं आपण त्यांची बेरीज केली, ॲडिशन केलं. आता काय करायचं आहे त्यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे, वजाबाकी करायची आहे. सिंपल आहे, फक्त वजाबाकी तेवढी करायची आहे. आपल्याला दोन्ही मेथडपैकी कोणत्याही एका मेथडचा आपल्याला काय करायचं आहे यूज करायचा आहे आणि लवकरात लवकर काय करायचं आहे त्या जे गणित दिलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे त्याचं सोल्युशन आपल्याला काय करायचं आहे मिळवायचं आहे. तर पहा की पहिलं एक्झाम्पल काय आहे 3 1/3 मायनस 1 1/4. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे वजाबाकी करायची आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. तर मग काय करूया आपण आता बघा इथं छोटे नंबर दिलेले असल्यामुळं काय करता येतं आपल्याला, की याचं आन्सर लवकरात लवकर मिळवता येतं. म्हणून काय करूया, जे आपल्याला होल नंबर्स किंवा पूर्णांक दिलेले आहेत, ते वजाबाकीमध्ये ठेवूया आणि हे 1/3 वजा 1/4 आहेत, ते बाजूला वजाबाकीमध्ये घेऊया. ठीक आहे, ही पद्धत यूज करू आपण. तर 3 मधून 1 गेले, 2 राहिले. आता इथं काय करायचं आपल्याला तिरप्या गुणाकाराचा म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशनचा काय करायचा आहे यूज करायचा आहे. मग कसं करायचं असतं, की या 4 ने या 1 आणि 3 ला गुणायचं असतं आणि या 3 ने या 1 आणि 4 ला गुणायचं म्हणजेच मल्टिप्लाय करायचं असतं. तर करूया. तर पहा ते कसं होतं 1 × 4 मायनस 1 × 3 त्याच्यानंतर 3 × 4 ठीक आहे. बघा गुणाकाराला आपण 2 पद्धतीने रीड करू शकतो. 1 × 4 आणि 1 × 4 ठीक आहे. तर आणि मराठीमध्ये जर आपल्याला म्हणायचं असेल तर 1 × 4 असंच आपण म्हणतो. तर मग करूया यावर प्रक्रिया. तर 1 × 4 4 आणि 1 × 3 3 ठीक आहे आणि 3 चोक 12. त्याच्या पुढं 2 जशास तसे 4 मधून 3 गेला 1 राहिला आणि खाली जशास तसे 12. काही करायची गरज आहे का? तर काही करायची गरज नाही कारण याला आणखी संक्षिप्त करता येणार नाही आपल्याला. म्हणून 2.1/12 किंवा 1/12 हे काय आहे आपलं या गणिताचं उत्तर आहे. 5.1/2 वजा 3.1/3 म्हणजेच 5 1/2 मायनस 3 1/3. तर मग काय करूया की 5 मधून 3 कमी करूया आणि 1/2 वजा 1/3 लिहूया. मग 5 - 3 2. मग काय करायचं आपल्याला या 3 ने 1 आणि 2 ला गुणायचं म्हणजे काय करूया सरळ सरळ की सगळ्यात सोपं जर तुम्हाला सांगायचं झालं तर या दोन्हीचा गुणाकार करायचा, त्याच्यानंतर या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि त्याच्यानंतर या दोन्हीचा गुणाकार करायचा. म्हणजे काय होतं की आपोआप आपल्याला जे करायचं आहे ते मिळून जातं. ठीक आहे. तर मग करूया 1 × 3 वजा 2 × 1 भागिले 2 × 3 किंवा छेद 2 × 3 असंही म्हटलं चालतं. तुम्हाला जसं म्हणू वाटेल तसं म्हणा. तर मग पुढची क्रिया 3 1 3 वजा 2 1 2 बेत्रिक 6. तर मग 2 वर काय राहणार आहेत 1 आणि खाली 6. तर हे काय आहे आपलं प्रश्नाचं उत्तर आहे 2.1/6 किंवा 1/6. तर यानंतरचं जे तिसरं एक्झाम्पल आहे ते घेऊया. इथं बाजूलाच घेऊ. बघा काय आहे गणित 7 1/8 मायनस 6 1/10 म्हणजे 7.1/8 वजा 6.1/10. तर आता काय करायचं आहे आपल्याला 7 वजा 6 करायचं आहे 1/8 वजा 1/10 असं लिहायचं आहे. मग 7 मधून 6 गेले 1 राहिला. मग पुढं काय आहे 8 आहेत 10 आहेत. मग त्याच्यापैकी एखादा नंबर आपल्याला लहान मोठा करून छेद समान करता येतो का? तर करता येणार नाही.
मग काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच तिरप्या गुणाकाराचा वापर करायचा आहे. तर काय करायचं? ठीक आहे. आता बघा की हे जे नंबर आहेत 1 गुणिले 3, 2 गुणिले 1 आपल्याला ब्रॅकेटमध्ये सुद्धा ठेवता येतात आणि ब्रॅकेटच्या बाहेर सुद्धा ठेवता येतात. तर तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी काय करतो इथं या गणितामध्ये 1 गुणिले 10 वजा 1 गुणिले 8 असं ठेवूया आणि 8 गुणिले 10 असं ठेवूया. ठीक आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला? पुढची प्रक्रिया करायची आहे. तर 10 एक 10 वजा 8 एक 8 आणि 8 दहा 80. त्याच्यानंतर 1 बरोबर वर किती आहेत? 10, 10 मधून 8 गेले, 2 राहिले. खाली 80 आहेत. तर आता इथं बरोबरचं चिन्ह लिहिलंय. याचे लिहायची गरज नाहीये. कारण लिहित नाहीत. लिहिलं तर मग ते चुकीचं होऊन जाईल. ठीक आहे. तर आता बघा आपल्याला जो उत्तर मिळालेलं आहे 1.280 हे आपलं फायनल आन्सर असू शकतं का? तर नाही. कारण याला आणखी शॉर्ट करता येतं, आणखी संक्षिप्त करता येतं. बघा मागच्या वेळेस मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की ज्यावेळेस 2 संख्या छेद आणि अंशामध्ये असतात किंवा अंश आणि छेदामध्ये असतात, त्यावेळेस त्या कशा असतात, की भागाकार स्वरूपामध्ये असतात. पण भागाकार स्वरूपामध्ये त्या कशा असतात, ते पण समजून घेणं गरजेचं आहे. कसं असतं, की अशा स्वरूपामध्ये लिहिलेली जी फ्रॅक्शनच्या स्वरूपामध्ये लिहिलेली जी संख्या असते, त्याला जर संक्षिप्त किंवा मोठं करायचं असेल, ठीक आहे. तर काय करत असतात, की दोन्हीला एकतर समान संख्येनं मल्टिप्लाय तरी करत असतात किंवा मग डिव्हाईड तरी करत असतात. म्हणजेच की दोन्ही वरच्या आणि खालच्या संख्येला एका समान संख्येनं भाग द्यायचा किंवा गुणायचं अशी ही पद्धत असते. तर मग काय करायचं, की 2 ने काय होतं दोन्हीला आपण भाग जातो म्हणून 2/2 आणि 80/2 आपण असं करूया. म्हणजे आपल्याला जे मिळवायचं आहे ते मिळून जाईल. मग काय होईल? 2 ने 2 ला भाग दिला तर उत्तर काय मिळतं? 1 आणि 2 ने 80 ला भाग दिला तर उत्तर काय मिळेल? 40 म्हणजेच बेशून्य 0 आणि बेचोक 8. बेचोक 8 आणि बेशून्य 0 असं आहे ते. तर ठीक आहे. तर आपल्याला याचं संक्षिप्त रूप काय मिळालेलं आहे? 1/40 1/40. आता याला आणखी संक्षिप्त करता येईल का? करता येणार नाही. तर मग हे काय आहे? आपलं उत्तर आहे फायनल म्हणजे 1.1/40. 7.1/2 वजा 3.1/5. तर आता याला काय करायचंय आपल्याला सोडवायचं आहे. तर कसं सोडवणार? सेम पद्धत यूज करूया. तर 7 मधून काय करूया? 3 वजा करूया. 1/2 वजा 1/5. पुढची प्रोसेस काय आहे? 7 मधून 3 कमी केले. 4 राहिले. 1 गुणिले 5 वजा 1 गुणिले 2 भागिले 2 गुणिले 5. समजलं एवढं? आता पुढचं काय आहे? 5 एक 5 वजा 2 एक 2 आणि खाली 2 पंचे 10. पुढची प्रक्रिया 4 5 मधून 2 कमी केले 3/10. आता मला सांगा याला आणखी संक्षिप्त करता येईल का बरं? करता येणार नाही. म्हणून हे काय आहे आपलं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न दुसरा इथे संपतो आणि जो तिसरा प्रश्न आहे सॉल्व्ह म्हणजे सोडवा, तो काय आहे वर्ड प्रॉब्लेमशी रिलेटेड आहे आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. जर तुम्ही भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची इच्छा ठेवत असाल, तर अशा प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम सोडवणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. बघूया काय आहे त्या प्रश्नामध्ये. बघा पहिला प्रश्न काय म्हणतो ते, की सुयश बॉट 2.5 केजी ठीक आहे. 2.1/2 म्हणजेच काय आहे 2.5 म्हणजेच अडीच जे आपण मराठी भाषेमध्ये समजतो ते काय आहे अडीच. ह्याला असं लिहिलं जातं आणि याला काय म्हणतो आपण अडीच किंवा 2 आणि अर्धा म्हणजे काय होतं अडीच होतं. तर म्हणून आपण इथं मी काय म्हटलं 2.5 ठीक आहे. तर सुयश bought 2.5 kg of sugar and Ashish bought 3.5 kg. How much sugar did they buy altogether? If sugar costs 32 rupees per kg, how much did they spend on the sugar they bought? तर काय म्हणत आहे प्रश्न आपल्याला की सुयशने जो सुयश आहे
सुयशनं काय केलेलं आहे, की 2.5 किलो म्हणजे 2.5 केजी काय केलं आहे, शुगर खरेदी केलेली आहे. हं. आणि दुसरं कोण आहे? आशिष. आशिषनं काय केलेले आहे? 3.5 केजी शुगर काय केलेली आहे? बॉट केलेली आहे. म्हणजेच खरेदी केलेली आहे. तर मग आता प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, की आणखी एक माहिती दिलेली आहे. ती काय दिलेली आहे, की 1 केजी 1 केजी शुगर प्राईस ठीक आहे. काय आहे? ₹32 ₹32. मग आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, की दोघांनी मिळून साखर एकूण खरेदी किती केली? ठीक आहे. हाऊ मच डिड दे स्पेंड ऑन द शुगर दे बॉट? म्हणजे त्यांनी जी साखर खरेदी केलेली आहे एकूण, ती साखर किती रुपयांची खरेदी केलेली आहे? म्हणजे त्याची किंमत आपल्याला काढायची आहे. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, की अगोदर या दोघांची काय करायची आहे? बेरीज म्हणजेच ॲडिशन करायचं आहे. त्याच्यानंतर ते जे काही उत्तर येणार आहे, त्या उत्तरासोबत काय करायचं आहे? ही जी शुगर प्राईस आहे 1 केजीची ती काय करायची आहे? मल्टिप्लाय करायची आहे. म्हणजे आपल्याला काय होईल, की आपल्या प्रश्नाचा आपल्याला आन्सर मिळेल. ज्यावेळेस आपण वर्ड प्रॉब्लेम सोडवत असतो, त्यावेळेस प्रश्न समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. जर आपल्याला प्रश्नच नीट समजून घेता आला नाही, तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर काढता येणार नाही आणि काढलं तरी त्याचं उत्तर बरोबर आपल्याला मिळणार नाही. त्याच्यामुळं प्रश्न अगोदर नीट समजून घ्यायचा, तो नेमकं म्हणत काय आहे ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच गणित सोडवायला सुरुवात करायची. नाहीतर काय होतं, की काही गडबडीमध्ये किंवा मी खूप शहाणा आहे, मला सगळं येतं असं जर विचार करून जर आपण गणित सोडवायला घेतली, तर निश्चितच आपलं ते गणित चुकेल. बघा माझं हे बोलणं जर असं जास्तीचं होत असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं तेवढं काही मनाला लावून घेऊ नका. मी एक औपचारिकता म्हणून तुम्हाला सतर्क करण्याच्या उद्देशाने म्हणून मी हे सगळं काही सांगत आहे. तर सुयशने काय केलेलं आहे 2.5 म्हणजे 2.1/2 2.5 किलो काय केलेली आहे साखर घेतलेली आहे, खरेदी केलेली आहे. आणि आशिषने काय केलेली आहे 3.1/2 म्हणजे तर 3.5 केजी शुगर काय केली आहे खरेदी केलेली आहे. तर यांची काय करायची आहे आपल्याला बेरीज करायची आहे. इथं छेद काय आहे सारखा आहे म्हणून काहीच अडचण येणार नाही बेरीज करण्यासाठी. तर ही पहिली पायरी आहे. तर 2 हे जे पूर्णांक आहेत, होल नंबर्स आहेत, त्यांची सरळ-सरळ आपण बेरीज करूया. 2 अधिक 3 1/2 अधिक 1/2 म्हणजे ह्यांची बेरीज आणि यांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर 2 आणि 3 किती होतात? 5. हे छेदातले 2 फक्त एकच घ्यायचे आहेत आणि 1 कंप्लीटली काय करायचं आहे? गायब करून टाकायचं आहे. यांची बेरीज किती होते? 1 आणि 1 2 म्हणून आपण डायरेक्टली घेऊया 2/2. आता बघा, की 5.2/2 असं आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. मग यांना जर आपण भागलं तर काय होतं? इथं 1 आणि वर 1 मिळतो. ठीक आहे. मग आता 5 1 5 आणि 1 अधिक 6 होतो. काय होतो? 5 1 5 आणि 1 6 म्हणजे काय होतंय बघा इथं, की 5.1/1 आपल्याला आन्सर मिळालेला आहे. आता याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये काय करायचं आहे? रूपांतरित करायचं आहे. तर मग कसं करणार आपण याला? तर मग काय करायचं आहे? पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकारामध्ये हा जो अंश आहे, तो काय करायचा आहे? मिळवायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, की 5 गुणिले 1 अधिक 1 छेद 1 असं. तर मग काय मिळेल आपल्याला? 5 1 5 आणि 1 6. 6/1 म्हणजेच 6. ठीक आहे. बघा कोणताही जो पूर्ण संख्या आहे किंवा पूर्णांक आहे किंवा होल नंबर आहे, मग तो कोणताही असेल, समजा 100 असेल आणि त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये काय असतील 1/2 असतील किंवा मग 100/2 असतील किंवा 100/25 असतील किंवा मग 25 आहेत त्याच्या डिव्हाइडमध्ये 5 आहेत. ठीक आहे आणि त्याच्या खाली छेदामध्ये 10 आहेत असं गृहीत धरा. ठीक आहे. आणि बेरजेमध्ये सुद्धा सांगतो तुम्हाला, की ज्यावेळेस 2 पूर्णांक किंवा 2 अधिक 1 8/10 असं असेल किंवा मग 10 पूर्णांक वजा
7/2 असेल, तर अशा कंडिशनमध्ये काय होत असतं, की याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 असतो. काय असतो? 1 असतो. म्हणून ज्या वेळेस अपूर्णांकासोबत एखाद्या पूर्णांकाची क्रिया घडत असते, कोणते पण याचे ते यापैकी कोणती पण म्हणजे मल्टिप्लाय करायचं असेल, डिव्हाईड करायचं असेल, प्लस करायचं असेल किंवा मायनस करायचं असेल. तर काय होत असतं, की जो होल नंबर आहे किंवा पूर्णांक आहे त्याच्या छेदस्थानी म्हणजे डिनॉमिनेटरच्या ठिकाणी काय असतो? 1 मानलेला असतो किंवा 1 असतोच. म्हणून आपल्याला आन्सर जे मिळालेलं आहे 6/1 6/1 त्याचं त्याच्यातला 1 लिहिला काय किंवा नाही लिहिला काय काही फरक पडत नाही. आपण त्याला नुसते 6 असे म्हणूया. म्हणजेच की याचा आन्सर काय मिळालेला आहे आपल्याला 6. म्हणजे एकूण किती केजी शुगर त्यांनी खरेदी केली? 6 केजी. तसं जर इथं बघितलं तर आपल्याला डायरेक्टली आन्सर मिळतं की 2 आणि 3 किती होतात? 5 आणि हे हाल्फ केजी आणि हे हाल्फ केजी मिळून काय होतात? 1 केजी आणि त्यांची जर याच्यासोबत बेरीज केली किंवा त्याला प्लस केलं तर किती होतं? 2 आणि 3 5 आणि 1 6. 6 केजी. परंतु आपल्याला काय करायचं आहे? गणित व्यवस्थित सोडवायचं आहे. त्याची मांडणी बरोबर करायची आहे. त्याच्यामुळं काय केलं आपण, की स्टेप बाय स्टेप सगळं काही केलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल, तर व्यवस्थित लिहून घ्या. मी याला म्हणजे अ, जास्तीचं गिजगिज ज्याला आपण म्हणतो तसं काही करणार नाही. आपल्याला एकूण शुगर किती त्यांनी खरेदी केलेली आहे ते आपल्याला मिळालेलं आहे 6 केजी. तर आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची आहे? ठीक आहे. हे जे समजावण्यासाठी मी लिहिलेलं आहे, ते इरेज करतो. तर मग ही झाली पहिली पायरी. आता दुसरी पायरी काय आहे, की काय म्हणतं हाऊ मच डिड दे स्पेंड ऑन द शुगर दे बॉट म्हणजे त्यांनी एकूण पैसे किती त्याच्यावर खर्च केले ते आपल्याला काढायचं आहे. तर मग काय करायचं आहे, शुगर बॉट किती आहे 6 केजी आणि 1 केजी शुगर प्राइस काय आहे ₹32 म्हणून देअरफॉर ठीक आहे. म्हणून किंवा देअरफॉरचं चिन्ह आहे, साइन आहे. तर मग 6 × 32 तर काय करायचं आहे 6 ने 32ला मल्टिप्लाय करायचं आहे. तर गुणाकार आपल्याला करायचा आहे. बघा आपल्याला सोपं जावं म्हणून काय करूया आपण, तुम्ही जसा गुणाकार करता त्या हिशोबाने लिहूया. 32 गुणिले 6 32 × 6 असं करूया. मग 6 दुनी 12ला 2 हातचा आला 1 साहित्र्यांग 18 आणि 1 19. तर त्यांनी टोटल पैसे किती खर्च केले? ₹192. तर हे आपल्या प्रश्नाचं काय आहे? आन्सर आहे. तर अशा प्रकारे आपण इथे पहिला प्रश्न सोडवलेला आहे. दुसरा जो वर्ड प्रॉब्लेम आहे तो आपण घेत आहोत लगेच. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझं शिकवणं किंवा समजून सांगणं कसं वाटतं ते नक्की कमेंट करा. बघा आत्तापर्यंत तरी मला एकही कमेंट मिळालेली नाहीये, की सर तुमचं जे टीचिंग आहे किंवा समजवण्याची पद्धत आहे ती अशी आहे, तशी आहे किंवा चुकते किंवा चांगली आहे असं काही नाही. बघा प्रोत्साहन मिळत असतं तुमच्या या कमेंटमुळं, परंतु ठीक आहे काही हरकत नाही. तर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, काय म्हणतो बघा, आराधना grows potatoes in 2/5 part of her garden, greens in 1/3 part and brinjals in the remaining part. On how much of her plot did she plant brinjals? तर काय म्हणत आहे बघा, की आराधनाने आपल्या परसबागेतील मराठीमध्ये जसा प्रश्न दिलेला आहे पुस्तकामध्ये तसा मी इथं रीड करत आहे, की आराधनाने आपल्या परसबागेतील 2/5 भागात बटाट्याची लागवड केली, 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली, उरलेल्या भागात वांग्यांची लागवड केली, तर किती भागात वांग्यांची लागवड केली? असा इथं प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा पोटॅटोज
म्हणजेच काय आहेत? बटाटे. किती भागामध्ये तिने लागवड केलेली आहे त्याची? 2/5 म्हणजे 2/5 पार्ट. त्याच्यानंतर पालेभाज्या म्हणजेच काय तर ग्रीन्स. पालेभाज्या किती भागामध्ये लागवड केलेल्या आहेत? 1/3 पार्ट ऑफ गार्डन. तर मग जे शिल्लक गार्डनचा भाग आहे त्या भागामध्ये काय केलेलं आहे तिनं? ब्रिंजल्स. ठीक आहे. ब्रिंजल्स म्हणजेच वांगी काय आहे? क्वेश्चन मार्क पार्ट. ठीक आहे. आपल्याला माहित नाही म्हणून आपण इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर मग पोटॅटो 2/5 पार्ट वर आहेत, 1/3 पार्ट वर काय आहेत? पालेभाज्या आहेत. तर मग किती भागावर? ठीक आहे. काय म्हणत आहे ते की हाऊ मच ऑफ हर प्लॉट डीड शी प्लांट ब्रिंजल्स. तर मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर बघा आपल्याला काय करायचं आहे ते अगोदर काय करावं लागेल आपल्याला? या दोघांची बेरीज करावी लागेल. करूया अगोदर त्यांची बेरीज. बघा 2/5 2/5 किंवा 2/5 प्लस 1/3 किंवा 1/3 यांची बेरीज करत आहोत आपण अगोदर. तर काय करायचं आहे? तिरप्या गुणाकाराच्या पद्धतीची म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशनची मेथड यूज करत आहोत. तर मग 2 × 3 अधिक 5 × 1 भागिले 5 × 3 बरोबर 2×3 6 आणि 5×1 5 प्लस 5 5×3 15 बरोबर 6 आणि 5 11/15. बघा यांची बेरीज काय मिळालेली आहे? 11/15 अशी मिळालेली आहे. 11/15 अशी मिळालेली आहे. मग आपल्याला काय म्हटलेलं आहे की ब्रिंजल्स वांगी किती भागावर लावलेली आहे किंवा त्यांची लागवड केलेली आहे. तर बघा जर आपण बघितलं नीट तर आपल्याला समजतं की जो गार्डन आहे किंवा जी बाग आहे त्याचे एकूण किती भाग पडलेले आहेत? 15. छेद म्हणजे एकूण भाग. जेवढी काही जागा आहे त्याचे एकूण किती तुकडे पाडण्यात आलेले आहेत, त्याचे पार्ट तयार करण्यात आलेले आहेत ते म्हणजे काय आहेत? छेद आहेत. डिनॉमिनेटर आहे. मग 15 एकूण छेद आहेत. तर मग 15 भागामध्ये त्याचं विभाजन झालंय. त्यापैकी 11 भागावर काय केलेलं आहे? बटाटे आणि पालेभाज्यांची लागवड केलेली आहे. तर मग उरलेल्या भागावर काय केलेलं आहे? वांग्यांची लागवड म्हणजे ब्रिंजल्सची लागवड केलेली आहे. तर मग सिंपल आहे. काय करायचं? 15/15 15/15 वजा 11/15 असं करायचं. म्हणजेच काय आहे? हे टोटल गार्डन आहे आणि हे पालेभाज्या लावलेला आहे. बटाटे आणि पालेभाज्या लावलेला आहे. त्याचा हा भाग आहे. तर मग काय होणार आहे की 15 वजा 11/15 बरोबर 15तून 11 गेले 4 राहिले छेदात 15ला 15 जशाला तसे. म्हणजेच की 4/15 छेद ठीक आहे छेद 15 4/15 एवढ्या भागावर काय केलेलं आहे? ब्रिंजल्स म्हणजेच वांगी लावलेली आहेत. 4/15 पार्ट्स. तर हे काय आहे? आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न पहा की काय म्हणतो की त्याच्यावर स्टार दिलेला आहे बघा. म्हणजे तो प्रश्न काय आहे? विशेष आहे, क्रिटिकल आहे. तर त्याला अगोदर व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि नंतरच काय करायचं आहे? त्याचं सोल्युशन मिळवायचं आहे. प्रश्न काय म्हणतो की संदीप filled water in 4/7 of an empty tank. After that, Ramakant filled 1/4 part more of the same tank. Then Umesh used 3/14 part of the tank to water the garden. If the tank has a maximum capacity of 560 liters, means 560 liters, how many liters of water will be left in the tank?
असं इथं प्रश्न केलेला आहे. तर काय म्हणत आहे प्रश्न, की संदीपने एका एम्प्टी टँकमध्ये म्हणजे रिकाम्या टाकीमध्ये काय केलेलं आहे, 4/7 भाग पाणी भरलं. बघा इथं मी डायरेक्टली लिहितो. रमाकांत, संदीप. ठीक आहे. पहिल्यांदा कोण आहे? संदीप आहे. संदीप फील्ड वॉटर किती फिल केलेला आहे? 4/7 पार्ट टँक मध्ये भरलेला आहे. म्हणून इथं लिहूया, संदीपने भरलेले पाणी किती आहे? 4/7 भाग. त्याच्यानंतर दुसरी इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, की रमाकांत फील्ड वॉटर किती आहे? 1/4 पार्ट. आपल्या पेनची इंक संपली आहे, भरावी लागेल. काय केलेलं आहे? रमाकांतने भरलेले पाणी. रमाकांतने भरलेले पाणी किती भरलं आहे? 1/4 भाग. तिसरी इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे? उमेश युज्ड वॉटर म्हणजे उमेशने वापरलेले पाणी किती वापरलेलं आहे? 3/14 पार्ट. ठीक आहे. 3/14 पार्ट म्हणजेच उमेशने वापरलेले पाणी किंवा काढलेले पाणी असं जरी म्हटलं चालतं. वापरलेले पाणी 3/14 भाग. आणि चौथी माहिती काय दिलेली आहे? टँक कॅपॅसिटी दिलेली आहे. किती दिलेली आहे? 560 लिटर, 560 लिटर टाकीची क्षमता. पाचशे साठ लिटर. तर या माहितीच्या आधारे काय करायचं आहे? आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळवता येतं. तर ते कसं पहा. पहिल्यांदा काय करायचं आहे, की प्रत्येकातून काय करायचं आहे, की 560 लिटर जर टँकमध्ये पाणी भरत असेल, तर मग संदीपनं काय केलेलं आहे, त्याचा 4/7 भाग म्हणजे 4/7 पार्ट काय केलेला आहे, भरलेला आहे, फिल केलेला आहे. मग 4/7 पार्ट म्हणजे किती? हाऊ? तर मग त्याचं उत्तर आपल्याला इथं मिळवायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, की 560 गुणिले 4/7 असं करायचं म्हणजे आपल्याला 4/7 म्हणजे किती? 4/7 पार्ट मीन्स किती? ते आपल्याला मिळून जाईल. तर मग काय करूया आपण 560 आणि या 7 ने 560 ला भाग जातो का बघा? 560 हे गुणाकारात आहेत वरच्या संख्येच्या म्हणजे याच्या खाली काही नाही. आपण या अगोदरच शिकलेलो आहोत, की या संख्येच्या काही खाली काही नाही म्हणजे काय आहे? छेदामध्ये 1 आहे. म्हणून 560 हे 7 ने 7च्या भागाकारामध्ये आहेत. म्हणजे 7 ने 560 ला भाग जातो. आता हेच जे आहे 560 गुणिले 4/7 ते आपल्याला असं पण लिहिता येतं 560 गुणिले 4/7. तर हे जास्त तुम्हाला समजण्यासारखं आहे. तर हेच आपण पुढे कंटिन्यू करूया. तर काय करायचं आहे? 7 ने वरच्या संख्येला भाग द्यायचा आहे. तर मग भाग जातो का? तर जातो. बघा 7 1 7, 7 8 56. खालचा शून्य वर लिहून टाकला आणि 4 8 32 म्हणजे 320 लिटर पाणी. 4/7 भाग म्हणजे किती पाणी आहे? 320 लिटर पाणी आहे. मग दुसरी स्टेप काय आहे?
की 1/4 1/4 मीन्स किती? तर ते सुद्धा कसं काढायचं आहे? 560 गुणिले 1/4 बरोबर? बघा 4 1 4 4 1 4 इथं 1 उरला 4 चोक 16 म्हणजे इथं वर 0 आला आणि 140 गुणिले 1 140 मल्टिप्लाय 1 इज इक्वल 140 म्हणून 140 लिटर. तर 1/4 पार्ट म्हणजे किती आहे? 140 लिटर पाणी आहे. आणि मग जे काढलेलं पाणी आहे, काय आहे? 3/14 ते पण आपल्याला काढावं लागेल. म्हणजे 560 गुणिले 3 छेद 14. तर 14च्या पाड्यामध्ये 560 किंवा 56 येतात का? येतात. 14 चोक 56. 14 1 14, 14 चोक 56 हे 0 वर घेऊया आणि 3 चोक 12 म्हणजे 120 लिटर. बरोबर आहे का? 40 गुणिले 3 40 मल्टिप्लाय 3 इज इक्वल 120 राइट आहे. तर उमेशनं पाणी किती काढलं? 120 लिटर. या दोघांनी मिळून पाणी किती भरलं? 320 लिटर एकाने आणि 140 लिटर एकाने. मग आता आपल्याला काय करायचं आहे, की टाकीमध्ये पाणी शिल्लक किती आहे ते काढायचं आहे. तर मग त्यासाठी काय करायचं आहे? या दोन्हीची बेरीज करायची आणि ती बेरजेतून ही संख्या वजा करायची. म्हणजे 320 अधिक 140 वजा 120 असं केलं, की आपल्याला टाकीत शिल्लक पाणी किती आहे ते मिळून जाईल. तर बघा, या दोन्हीची बेरीज करूया. जर तुम्हाला आडव्या पद्धतीनं जर प्रोसेस करता येत असेल, एखाद्या गणिताची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराची क्रिया करता येत असेल तर उत्तमच. जर येत नसेल तर तुम्ही बाजूला उभ्या मांडणीनं करू शकता. मी इथं आडव्या मांडणीनं करून दाखवतो. बघा 0 आणि 0 0. 4 आणि 2 6. 1 आणि 3 किती होतात? 4 वजा 120 बरोबर. तर बघा 0 मधून 0 गेला, 0 राहिला. 6 मधून 2 गेले, 4 राहिले. 4 मधून 1 गेला, 3 राहिले. तर 320 340 काय आहे? लिटर. हे काय आहे? त्यामध्ये उरलेलं शिल्लक पाणी आहे. आणि हेच काय आहे? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आडव्या पद्धतीनं आपण ज्यावेळेस बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करत असतो, त्यावेळेस काहीच अवघड जात नाही. फक्त थोडंसं प्रॅक्टिसची गरज आहे आणि संयमाची गरज आहे. काय करायचं आहे बेरीज वजाबाकीमध्ये? एकक स्थानचे, दशक स्थानचे आणि शतक स्थानचे असे जे अंक येतात, त्यांना बरोबर जोडून काय करायचं? त्यांची बेरीज वजाबाकी करायची. होऊन जातं आपलं. या दोघांनी मिळून संदीप आणि रमाकांतने मिळून एकूण पाणी किती भरलं? 460 लिटर. उमेशने काढलं पाणी किती? 120 लिटर. मग 460 मधून 120 मायनस केले तर आन्सर मिळालं 340 लिटर. म्हणजेच टाकीची जी कॅपॅसिटी आहे ती किती आहे? 560 लिटर आहे. तर मग टँकमध्ये पाणी शिल्लक किती आहे? 340 लिटर इतका आहे. तर अशा प्रकारे आपला हा जो सराव संच आहे 10 प्रॅक्टिस सेट 10 संपलेला आहे. जर तुम्हाला याविषयी काही अडचण असेल तर नक्की मला कमेंट करा. मी त्याचं उत्तर देईन.